मी आहे नागपूरची प्रिया सुप्रिया। माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सगळ्यांच्या मनाच्या प्रामाणिक इच्छा पूर्ण होऊ दे, प्रत्येकामध्ये जिव्हाळा आणि आपुलकी राहू देत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या दिवसाची सुरुवात करूया। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हणजे मोठा दिवस, प्रत्येकाला माहिती आहे। आपला महाराष्ट्रामध्ये जर आपण बघतो जे काही आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला असा सण आहे। इथून सणांची सुरुवात होते आणि याचं आणखी बरंच काही महत्त्व आहे ते मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगेनच। आता आपण बघूया की आमच्याकडे या दिवशी काय काय होतं। मोस्टली नागपुरामध्ये म्हणजे विदर्भामध्ये पुरणाची पोळी आणि वडा पुरणाचाच नैवेद्य असतो प्रत्येक सणांना। आणि वडापुरणाचा नैवेद्य 5 चटण्या, 2 भाज्या आणि वरण भात असा नैवेद्य असतो, तोच आपला रेडी होतो आहे इकडे थोडंसं। आणि हा पूर्ण नैवेद्य सोहळ्यात केला जातो म्हणजे कोरे कपडे घालून। सो म्हणून सौरभ शूट करतो तर मी त्याला सांगितलं दुरून शूट कर सॉरी। हे आहे पुरण होत आहे इकडे। सुरू आहे डाळ भाजी आणि साधं वरण मांडलेलं आहे। फुलकोबीच्या भाजीची तयारी इथे रेडी झालेली आहे। पोहळ्याची भाजी तयार आहे कारण ही नैवेद्याला करायचीच असते, याचं महत्त्व आहे म्हणून आम्ही थोडीशी केली, बाकी फुलकोबीची भाजी केली। मोकळी डाळ आहे, ही दह्याची डाळ आहे, हे पंचामृत आहे, लिंबू त्याचं पण महत्त्व आहे। 5 चटण्यांमध्ये काकडीची कोशिंबीर दही घालून फोडणी घालायची आहे म्हणजे 1 2 3 4 5। आता थोडासा ठेचा बनवला की 5 चटण्या आपल्या लिंबू मिळून 6 होतात। त्यानंतर आईंनी इकडे वड्याची डाळ बारीक करतात आहे, आता ते तुम्हाला मी दाखवते तसं बॅक टू बॅक। स्टे कनेक्टेड।